आलं नाहीये म्हणलं साईज सो युनी आलोय पण आतमध्ये तू नको आहे आम्हाला तर नको. गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग गाईज. आज आम्ही जाणार आहोत कुठं? डायमंड बीच आणि आतो बीच आणि ट्री हाऊसला, म्हणजे नॉर्थ नाही ईस्ट नुसा पनेडाला जाणार आहे. आणि आता आम्ही आलोय खाली ब्रेकफास्टला आता काय असणार आहे काही जास्त अपेक्षा नाही आहे, पण बघू आता काय असतं. आणि आपला ड्रायव्हर पण आलेला आहे. आलंय मला तेच वाटतं. ओ शेट, आमची कॅब पण आली, आम्हाला पटकन खावं लागेल. तर आमचं ब्रेकफास्ट आला आहे आणि ब्रेकफास्टला आमच्या काही जास्त एक्सपेक्टेशन नव्हते, बट इथं होतं कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट होता ज्याच्यामध्ये ब्रेड बटर वगैरे होतं. म्हटलं ठीक आहे जाऊ दे ते तरी चालेल, कारण त्यांनी ऑप्शन दिलं की राईस आणि नूडल्स वगैरे. म्हटलं ते तर काय सकाळी जाणार नाही आहे. आणि कॉफी पण होती त्याच्यामध्ये, कॉफी त्यांना सांगितली तर कॉफी भाई त्यांनी डायरेक्ट एवढा मोठा मग दिला आहे, माझ्या फेसच्या अर्धा आहे तो डायरेक्ट. आता म्हटलं बाकी ब्रेकफास्ट कमी असेल म्हणून कॉफी पण सांगावी. ज्यूस नाही सांगितलं आम्ही कारण फ्रूट्स घेतो आहे, पण आता बघू कॉफीच संपेल तेवढी संपवू, कारण एक तर ते कॅब ड्रायव्हर आलेत ना, मग त्यांना पण जास्त वेळ वेट करायला चांगलं नाही वाटत, म्हणून आवडतो पटकन. ओके, तर आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे. असा काही आमचा ब्रेकफास्ट दिसतोय. स्मूदी बाउल चांगली दिसते, फक्त टेस्टला असावी, बिकॉज यू नो आत्तापर्यंतचे आमचे काय एक्सपिरियन्स होते ब्रेकफास्टसाठीचे नाही, सगळ्याच ओव्हरऑल खाण्याचे. पण चांगलं चला, दिसायला कालचे पण चांगलंच होते ते नूडल्स. प्रेझेंटेशन भारी आहे. चला खातो आम्ही, पटकन निघायचंय. मी हे किती वेळा सांगितलंय तरी पण आम्ही टाइमच लावतोय, कारण त्यांनी आम्हाला बनवायला टाइम लावला आणि बिना खाता जाऊ नाही शकत आहे, कारण आम्ही घरात पण काय खाल्लं. अजून काही करे ना, फ्रूट माझे फ्रूट्स यायच्यात. ओके, फ्रूट्स यायचे. ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालं आणि आम्ही निघालो. थोडं तिथं टाइम आमचा ह्याच्यात गेला, कारण आम्हाला ते ज्यांच्याकडून आम्ही बुक केलेले ना, तर त्यांनी सांगितलं की उद्या तुमच्यासाठी वेगळा ड्रायव्हर असणार आहे, कारण ह्याला इंग्लिशच येत नाही, सगळं गुगल ट्रान्सलेटच्या भरोशावर चाललं. आणि त्याच्यात आम्हाला एवढं नाही आवडलं त्याचं, म्हणजे नाही का बोलणं वगैरे. काल तो परत एक्स्ट्रा पैसे पण मागत होता, टिप मागत होता, परत बोलत होता माझे 8 तास झाले, 6 तास झाले होते तोपर्यंत. ते 6 आणि 8 तासाचं तर एकदा आम्हाला तसं काही सांगण्यात चाललं नव्हतं की असं काही झाल्यावर तुम्हाला पैसे द्यायचेत वगैरे. तर झाले होते 6 तास, हा मग 8 तासाच्या वर झाले आहेत आणि मग मी आता पैसे मागतो त्यांचं तसं. मग तेच आम्ही त्याच्यामुळे बोललो होतो की उद्या नको, नाही का दुसरं. ते बोललेले हा नाही उद्या दुसरंच असणार आहे. तर ह्याचा जो बॉस आहे तो बोलला की मी येणार आहे उद्या स्वतः, पण काय आलं नाही. आम्हाला मेसेज करतोय की मी आलोय. आम्ही म्हणते तू नको आहे आम्हाला तर नको आहे, पण काही मग नंतर त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला की म्हणे हाच आहे, त्याला नाही यायला जमणार आहे. मग झालं, पण आम्ही त्याला सांगितलं आम्ही काय एक्स्ट्रा वगैरे पैसे काय देणार नाहीये, जेवढे आपले काय ठरले तेच देणार आहे. मग आता आम्ही निघालोय. आजचा पण रोड खूप छान आहे, छान म्हणजे असं झाडांमधून आहे ना, तर असं मस्त वाटतंय. जास्त गरमी नाही आहे, आज ऊन आहे, पण असं निवांत वातावरण आहे. आणि आजची गाडी पण त्यांनी नशीब बदलली आहे, तर गाडीमध्ये पण AC वगैरे चांगलं आहे. कालच्या गाडीत ब्लॅक गाडी होती आणि त्याच्यात इतकं गरमी होत होती. आज सकाळी मला वाटते रात्री पाऊस होऊन गेला, कारण सगळीकडे ना वातावरण पण तसंच होतं आणि बाहेर पण सगळं. मला पहिलं वाटलं धुके असणार आहेत, पण नाही, की पाऊसच झाला असणार आहे थोडंफार. आणि आता निघालोय, मस्तपैकी रोड आहे, नागमोडीच वळणं आहेत, पण छान आहे. आता लोकेशनवर जाऊ तेव्हा भेटूया, किंवा मध्ये काही दाखवण्यासारखं असं सगळं जंगलाचाच भाग आहे. आणि आमचा हेवी ड्रायव्हर आणि अशा गाड्या आहेत ना, इतक्या छोट्या छोट्या रोड आहे ना, म्हणजे एवढ्या मोठ्या गाड्या काय म्हणतात आणि ह्या गाडीला SUV असून पण आहेत ना 2 गाड्या बसतात, पण असं बघायला आहे ना रोड खूप छोटा आहे हा, पण गाड्या बसतात. आणि हा म्हणजे चालवतात व्यवस्थित ना, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. पण आपल्यासारखं जर असेल ड्रायव्हर तर मग थोडासा आपल्याला येईल, एवढा अंदाज नाही. तर यांना कसं प्रॉपर इथलं माहिती आहे ना, त्याच्यामुळे काय यांना वाटत नाही. आणि मला हे दाखवायचं आहे कालपासून, हे असं आहे ना इथं, ते जे तुम्हाला बोललं ना की प्रत्येकाच्या दाराबाहेर असतं, तर ते त्याला काही
कोरीव काम, घराचे सुद्धा डिटेलिंग खूप छान आहे. आपल्या घराच्या बाहेर असे चौकणी हे असतात पिलर्स, पण यांचे नाही का एंट्रीच्या इथे गेटच्या तिथं, पण यांचे असे छान छान आहेत एकदम कोरीव रेखीव. जिसका डर था वही हो गया है. पाऊस आलेला आहे आणि मे बी आमचं डेस्टिनेशन खूप लांब आहे, पण इथं साईडला आहे ना डायरेक्ट म्हणजे हे घर आहेत इथे, आणि या घरांच्या मागे डायरेक्ट समुद्र आहे. आपल्या इथे तर नाही एवढं जवळ अलाउड करत काही गोष्टी नाही का, कारण समुद्राला हा डायरेक्ट चिटकून आहेत सगळ्या गोष्टी. मागे एक फिश मार्केट टाईप होतं छोटंसं, पण हे बरंच लांब आहे. काय माहिती आता किती वाजतील आम्हाला, आणि किती वाजले नंतर आता 10:30 झाले. चला आम्ही आलोय आता लोकेशनवर, आणि इथं पार्किंग आहे, मस्त ह्यूज पार्किंग आहे. आणि अराउंड काहीतरी 20K वगैरे तिथं पार्किंगचं हे आहे. ते आमचं तर सगळं ते आत येणार आहे. आणि इथं रेती बघा सगळीकडे अशी व्हाईट व्हाईट रेती आहे. ऊन नाही आहे, पण ऊन नाही आहे म्हणलं ना, ऊन आलं कारण रस्त्यात ना थोडं मध्येच ढगाळ वातावरण व्हायचं, मध्येच असं सावली पडून जायची. आज आम्हाला वाटलेलं, पण काय नाही, बरं झालं कॅप्स वगैरे आणलेले आहेत. आणि कॅप आणल्यात की गाडीत आहेत? ती चेन उघडी आहे बॅगची. इथे 45,000 एंट्री तिकीट आहे, जे की आम्हाला पे करायचे ते करतोय. आणि इथं जिथं जावं तिथं नुसतं तुम्ही बघत असताल नुसतं सिगरेट फुकतायत, इतकं त्रास होतो ना. हॅलो भयंकर आहे. दिले बघू हे असे काही तिकीट्स आहेत आपले. आणि हे डायमंड आहे, फक्त डायमंड आहे. दोन्ही पण आहे डायमंड बीच, आणि इकडे असणार आहे अथवा बीच. तर आता आपण चाललोय, हा असा काही रोड आहे. हो आरामात मस्त झालेलं आहे बीच दर्शन, खूप सुंदर आहे. खाली जायची इच्छा आहे आणि आरामात जाऊ शकतो खाली. मे बी थोड्याशा डिफिकल्ट आहेत स्टेअर्स, बट आम्ही ठरवलं आहे की नाही जायचं, कारण मग टाईम पण जास्त लागेल. आणि तिकडेच जातो आम्हाला, तो पण कवर करायचा आहे. फक्त स्टाईलच्या नादात असेच काही पण चप्पल नका घालू, चांगली ग्रीप असलेली घाला, कारण लोक आहेत ना हे येत आहेत खालून रेती वगैरे येते ना, ते एवढं चांगलं नाही रोड आहे, ग्रीप नाही आहे, त्याच्यामुळे चांगली ग्रीप असलेले घाला. आता आलं अथुआ बीचला. अथुआ बीच इथून खाली जाऊ नये, पण इथे पण खूप ट्रेक आहे आणि तिथं बीच मस्त दिसतोय. जायची इच्छा तर खूप आहे, पण मे बी इथं सगळीकडे आहे ना, आपण अर्ली मॉर्निंग यायला पाहिजे. आता गर्दी नाही तर इव्हिनिंग. खाली जाऊन आलेल्यांचे हाल बघतोय ना, बेकार झालेले आहेत. जायची अजिबात इच्छा नाहीये. ते वॉर्निंग त्यांनी लावलेली आहे, ऑल ॲक्टिव्हिटीज ॲट युअर ओन रिस्क. का नाही तसं सपोर्ट नाही आहे तेवढा, दोरी आहे फक्त एक लावलेली दगडांना. हे काय तिथं बघ, तिथं हाईल बघ तो माणूस आहे, त्या दोरी त्या दोरीला धरून जाऊ शकतो. तसं बीच तर भारी आहे बरं का. नो आर यू गोइंग? ओके गो स्लोली. It's slippery. एक तर खाली गेला ना, वर यायची इच्छा नाही.
काल कोकोनट वॉटर इतकं आवडलं आणि त्याच्याने चांगलं पोट भरलं होतं, कारण खायची तर इच्छा होत नाही एवढ्या गरमीमध्ये. मग आज बघतोय तर पैसे नाही दिले तर काल होतं 25K पर्यंत, आज डायरेक्ट 35 नाही 40 ना 40K फॉर कोकोनट वॉटर. तर आता ते एक घेतोय आम्ही, पण नारळ मोठे आहेत ठीक आहे. आणि आम्ही फ्रीजमधलंच घेतोय, बाहेर पण असे लावलेत त्यांनी, पण नो वी कॅन टेक दॅट. आणि मग हा व्ह्यू एन्जॉय करत प्यायची इच्छा आहे, पण इकडं ऊन येते त्याच्यामुळं कुठेतरी फॅन खालीच बसू. आणि फुकडे सगळीकडे. नारळ पाणी प्यायला आलोय. आता तुम्हाला आम्ही आमचं नारळचं साईज दाखवतो. काय आज माझा फेस नाही, आज डायरेक्ट बघा तुम्ही फक्त साईज सो ह्यूज. ऍक्च्युली इट्स सो ह्यूज. 41,000 इंडियन 41. ओके 41,000. कालचं 35,000 ला होतं, आज 41,000 ला आहे. महागच गोष्टींचा आता आम्हाला शॉक होत चाललाय तो आता निवांतपणे. आता आम्ही आलोय ट्री हाऊसला. तर इथली फक्त एंट्रन्सची जी तिकीट आहे ते आहे 25K. आणि त्यानंतर जे हे ट्री हाऊस आहे त्याचे हे चार्जेस आहेत पर पर्सन आहे मे बी. आणि हां, आणि नंतर हे कोको लिफ्ट तर त्याचे ते आहेत. हा एरिया असा आहे काही, तिथे परत आता वेगळे तिकीट काउंटर्स पण आहेत. गरमी इतकी आहे, काहीच करायची इच्छा नाही आहे म्हणजे, पण आता आलोय तर फिरायचं आहे. गरमी गरमी गरमी. आतमध्ये आलोय आणि असं काही त्यांनी तिकीट टाईप दिलंय आणि 75K पर पर्सन. 2 मिनटं आहेत फक्त. 2 मिनटात काय फोटो काढायचे. फोटोग्राफर अवेलेबल नाही आहेत आता आमच्याकडं तर आहे. हा काढेल घेतो चांगले आणि आपण आपले घ्यायचे मग. पण आता बघितलेलं की तिथे पण खूप गर्दी असते, आता तिथे गेल्यावरच कळेल. हा इथं असं सगळीकडे अशाच पायऱ्यांनीच जायला लागतंय. आणि पायऱ्या आहेत ना म्हणजे डायरेक्ट किती काय म्हणता येईल याला, किती पूर्ण एक पर्यंत एक पायरी. हा, एक नी पर्यंत आपल्या एवढी अशी एक पायरीची साईज आहे. आणि त्या साईडला एक हे आहे दोरी, त्याला पकडून आपण चालू शकतो. बट स्टील याकडं कुणामध्ये इट्स रिअली डिफिकल्ट. हा, आडवा पाय टाकायचा असतो कधी पण. आता तसं म्हणतोय का. मग अशी आम्ही त्या साईडला होतो तर हे डायमंड बीचचं ते डायमंड शेप जो आहे ना तो हा दिसत होता. आणि तिकडं त्या ज्या स्टेअर्स वगैरे आहेत ना तिकडे आम्ही फोटो वगैरे काढलेले आणि तिथं ते रोप क्लाइम्बिंगचं वगैरे. आणि आता आम्ही डायरेक्ट इकडून असं गाडीने आलोय आणि आता आम्ही ह्या साईडला आहे. मी तिकडं ते त्या साईडने बघत होते ना, ते असं व्हाईट पाणी पाणी दिसत होतं ना, तर हा एवढा भागात जरा असा वेगळाच कलर आहे पाण्याचा, एकदम असा एकदम स्काय ब्ल्यू. जो आपण स्काय ब्ल्यू म्हणून जो यूज करतो ना तो कलर आहे डायरेक्ट इथे. आम्ही इथे 1-2 फोटोज घेतो आणि आम्हाला ते ट्री हाऊससाठी अजून खाली जायचं आहे. बीचेससाठी आम्ही काही खाली गेलो नाही, पण आता इथं जावं लागतं. आफ्टर सो ह्यूज ट्रेक इथे आम्ही आलोय आणि घाम झालोय. लिटरली ड्रेस ओढलाय. माहित नाही आता कुठे कुठे असे स्वेट दिसत असेल. हां इथे हा हवंय नक्की. इथे ते सगळं बीच ते डायमंडच्या मागच्या साईडला. आम्ही डायमंड आता तिन्ही बाजूनी बघून झालंय. आणि म्हणजे खूप गरमी आहे. चला आता जातो, फोटो बघू. तिथं किती थांबावं लागते आम्हाला. तो पॉइंट आहे फोटो काढायचा. आणि आम्ही आता बसलोय. आमच्या पुढे बरेचसे नंबर्स आहेत. आता 35 समथिंग चालू आहे आणि आमचा 42 नंबर आहे. तोपर्यंत स्वतःला थोडं कूल डाऊन करतोय. फोटो काढायच्या हालतमध्ये तर नाही आहे. काढले तिकीट, आता फोटो काढायचे. ते जे ट्री हाऊसचे फोटो बघता तर इथे आहेत ते असे लोकेशन आहे. आणि
तुम्ही इथे पण तिकीट घेऊ शकता, पण फक्त एवढं आहे की 2च मिनटं प्रत्येकाला आहे. म्हणजे कपल आहेत तर तुम्हाला 4 मिनिट आहे. आणि त्या स्टेअर्स इतके छोटे छोटे आहेत की चढायला उतरायलाच खूप टाईम जातो. त्याच्यामुळे खूप पटपट पटपट फोटोज घ्यायला लागतात आणि बसायला बराच वेळ लागतो. पण ठीक आहे, बसायला तिथे असे हे केलेले आहेत चेअर्स. आणि आता आम्ही चाललोय परत तो ट्रेक करून. बाई साहेब एवढं थकून आलोय, घाम म्हणजे डायरेक्ट पाणी गळतंय. म्हटलं एसीत मस्त बसावं तर गाडीच उघडत नाहीये, लॉक झाली आहे. चावी विसरलाय का काय देव जाणे. शिट. आणि पण ट्राय करतोय गाडी ओपन करायचं. कॅन यू प्लीज ऑन टर्न ऑन. हां उद्या सुचले असं त्याला थोडीशी खिडकी खाली ठेवली ठेवतो बरं झालं, नाही तर झाली नाही होती तर गाडी. झालता मॅटर बाई. इतका घाम झालाय, घामाच्या डायरेक्ट धारा आहेत. इट्स व्हेरी हॉट. त्याला सांगितलं गाडी गार कर, चालू करतो आणि बाई लगेच निघतो. त्याला त्याच्यात तासच भरवायचे. दरवाजा ओपन ठेव. ते बघ इकडे राईट साईडला वर भारी आहे. तर हाय, आम्ही आलोय घरी आमच्या ह्या कालच्या आणि आजचं जे आमचं घर आहे ते त्याच्यावर आलंय. आणि आमचं मस्तपैकी बेड सजवलाय. त्यांना माहिती आहे मला आवडतात चाफ्याची फुलं. मी सांगितलं होतं त्यांना. कशी किती खोटं बोलणार आहे काय माहिती. तर ते फुलं पण आहेत, मस्त वास येतोय. काल पिंक वाले होते आणि व्हाईट होते, आज व्हाईट वाले लावले. मस्त त्यांनी रूम वेम हे करून ठेवली क्लीन. आणि आजचा एक्सपिरियन्स बद्दल सांगायचं असेल तर तू काय सांगशील तुझ्या साईडने? एक्सपिरियन्स आजचं तर डायमंड बीच मला वाटलं नव्हतं एवढं काही खास असेल, पण डायमंड बीच पण एक नंबर आहे. आणि नंतर कोणतं होतं रे, अतू बीच. अतू बीचला नाही गेलो, तिथं पण ट्रेक होता. डायमंडला पण आम्ही काही एवढं ट्रेक नाही केला. थोडंसं इतके पण हार्ड नाहीये, पण उन्हामुळे नको होतं. आणि प्लस माझं पाय, बाकी काय नाही. नाहीतर आपण सगळे बीचला गेलो पण असतं. काय असं एवढं पण हे नाहीये. ते व्हिडिओ मध्ये दाखवतात ना, उन्हामुळे बेकार हाल होतात, त्याचं फक्त सीन आहे. नाही तर बाकी ऑल गुड आहे. आणि घाम झालं बापरे. सकाळचं ते झालं थोडंसं, कॅब ड्रायव्हर तो चाला, पण ठीक आहे काय नाही. आज त्याने चांगलं हे केलं आणि त्याच्या टाइम आज सोडलं त्याला, त्याने आम्हाला सोडलं आणि आम्ही पण त्याला जा म्हणलं. आणि चला आता आज आराम करणार आहे. हा ब्लॉग इथंच एंड करूयात. आज काही एवढं हे नाही. आता पण आम्ही आराम भरपूर करणार आहे. उद्या परत आपला आहेच हसल, बॅगा उचला जा पलीकडं समुद्र ओलांडून. तर ते करायचंच आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आवर ब्लॉग. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.